नमस्कार, अभिलाषाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशा तक्रारींसाठी हळदीचे दूध बनवण्याची आणि ती सेवन करण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तुम्ही हवे असल्यास त्यामध्ये पाणी सुद्धा मिक्स करू शकता। तर आता दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण इथे आपल्याला एक दुधामध्ये टाकण्यासाठी मसाला बनवायचा आहे, तो बनवून घेऊया। इथे मी 4 ते 5 दालचिनीचे तुकडे, 7-8 लवंग मिरी, 4-5 वेलदोडे आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। तर हे ड्राय मसाले आधी आपल्याला बारीक ह्याची पावडर करून घ्यायची आहे। अगदी बारीक केली नाही तरी चालणार आहे, सरभरीत अशी केली तरी चालणार आहे। तर पहा, इथं आपली पावडर बनवून झालेली आहे। आता हे आल्याचा तुकडा किसून घ्यायचा आहे। आल्याऐवजी तुम्ही सुंठ वापरली तरी चालणार आहे। तर इथे मी 1 इंच आल्याचा तुकडा साल काढून घेतलेला आहे, तो किसून घ्यायचा आहे आपल्याला। तर आपला इथे मसाला सुद्धा करून झालेला आहे आणि मसाला करेपर्यंत दूधही आपलं छान इथं तापलेलं आहे। दुधाला सुद्धा उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण घालणार आहे अर्धा चमचा हळद, आता यामध्ये घालायची आहे थोडीशी साखर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता। माझ्याकडे लहान मुलं हे दूध पिणार आहे, त्यामुळे मी थोडीशी साखर घातलेली आहे। आता जो तयार केलेला मसाला आहे तो घालायचा आहे आणि किसलेलं आलं, हे सर्व साहित्य घातल्यानंतर एक दुधाला 3 ते 4 मिनिटं छान अशी उकळी आणायची आहे। उकळी आल्यानंतर हे दूध आपल्याला गाळून घ्यायचे आहे। बऱ्यापैकी गरम असतानाच हे दूध आपल्याला रात्री झोपताना घ्यायचे आहे, जेणेकरून घशाला गरम शेक बसेल आणि त्यावर आहे ना हे दूध पिल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटे तरी आपल्याला पाणी प्यायचे नाही। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका हिवाळा विशेष रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।